विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि पुन्हा एकदा आपल्या गप्पांचा ओघ असाच सुरू ठेवते. आता मला एक सांगा मोहिनीताई, ग्रँड काय ग्राइंड नाही नाही ग्राइंड हे तुमच्या कंपनीचं आहे, पण ग्रँड मास्टर डॉटर हा काय प्रकार आहे का, काय गंमत आहे? आणि डॉटर म्हणजे जसं समीरचा 1984 साली जन्म झाला, त्याच साली आम्ही कारखाना सुरू केला. हा, म्हणजे जे तुम्ही मगाशी सांगितलं तसं ती मुलगी, म्हणून मग ती डॉटर असं म्हणून त्याला डॉटर. आणि म्हणजे पण तिची पाठवणी करू नका कधी. नाही आठवणी नाही तिचेही आपल्याच, म्हणजे थोडक्यात म्हणजे आम्ही आमचा कारखाना हे आमचं कुटुंब किंवा आपलं ते मूलच आहे अशा पद्धतीने, म्हणजे तितकी इन्व्हॉल्वमेंट घेऊन आपण कारखान्यात काम करतो. बरोबर बरोबर. जेव्हा कोलॅबरेशनमध्ये तुमची कंपनी काम करते त्यावेळेला एक उद्योजक म्हणून किती डोळ्यात तुम्ही तेल घातलेलं असतं? नाही, उद्योजक म्हणून कोलॅबरेशनकडे खूप केअरफुली पाहावं लागतं. आणि आमचा जो व्यवसाय आहे ह्याच्यात हा न थांबणारा व्यवसाय आहे, ह्याच्यातली डेव्हलपमेंट न थांबणारी आहे. त्यामुळे आपण जर आज एक कोलॅबरेशन घेतलं तर ते फॉसिलाइज होऊन चालत नाही, ते डायनॅमिक ठेवावं लागतं. आणि त्याच्यासाठी नो हाऊ आपण ह्या कोलॅबरेशनच्या थ्रू घेत असतो, पण त्याच्यातलं नो व्हाय हे आपल्याला शोधून काढायचं असतं. म्हणजे जर्मनी आपल्याहून प्रगत आहे, त्यांनी आपल्याला काही ड्रॉइंग्स दिली, तर ड्रॉइंग मधली प्रत्येक रेष का आहे, व्हाय, ते जर आपल्याला कळलं तर आपण त्याच्याहून सरस आपली प्रोडक्ट्स डेव्हलप करू शकतो, हे आमच्या लक्षात आलं. म्हणजे त्या विषयाच्या तुम्ही जितके खोलात जाल आणि फक्त कोलॅबरेशन वरती अवलंबून न राहता स्वतःचे त्याच्यात इनपुट्स घालून भारतीय कंडिशन्स आणि इतर डेव्हलपिंग वर्ल्ड मधल्या कंडिशनसाठी जर प्रोडक्ट डेव्हलप केलं तर तुम्हाला जे कोलॅबरेशन तुम्ही केलं ते खूप पुढे नेता येतं. आणि तेच आम्ही गेल्या 10 वर्षात केलं आहे. बरोबर. आता पुस्तकांमधनं किंवा ज्या उद्योजकांवर पुस्तकं होतात, नेटवर लिहिलं जातं, ते यशस्वी असतात, पण असे कैक अयशस्वी असतात उद्योजक जे म्हणतात की आम्ही त्या ॲग्रीमेंटमध्ये फसलो, आम्हाला खूप लॉस झाला, आम्ही त्या गोष्टींकडे लक्षच दिलं नाही. तर अशा वेळी तुम्ही एखादा ॲग्रीमेंट करताना काय काळजी घेता? याच्यात कसं आहे, एक तर तुम्ही ज्या कंपनीशी कोलॅबरेशन करता त्यांची आणि तुमची एक कॉम्पॅटिबिलिटी महत्वाची असते आणि विन विन सिच्युएशन, तरच ते म्हणजे ते लग्नासारखंच आहे खरं म्हणजे. कुठलंही कोलॅबरेशन हे लग्नासारखं आहे. ते जर टिकून राहायचं असेल तर एक कॉम्पॅटिबिलिटी आणि दोघांना त्याच्यातनं फायदा मिळाला पाहिजे. असा विचार करणं चुकीचं आहे की आता हे कोलॅबरेशन मिळाले ह्याच्यातनं मीच फायदा करणार, असं करून चालत नाही दोन्ही बाजूनी. तर हे एक अंडरस्टँडिंग म्हणजे ज्याला जेंटलमन्स ॲग्रीमेंट म्हणतात ते सगळ्यात महत्वाचं आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त ते ड्राफ्ट करणं आणि त्याच्यात क्लॅरिटी असणं, तर हेही तुम्हाला समजावून घ्यायला लागतं. आणि ह्याच्यासाठी आजला मदत अवेलेबल आहे. म्हणजे लॉयर्स, जे प्रसिद्ध लॉयर्स आहेत किंवा तुमच्या ओळखीचे काही जे लोक आहेत किंवा चेंबर्स आहेत त्यांच्याकडनं इनफॅक्ट ह्याचे सगळे ड्राफ्ट सुद्धा तुम्हाला रेडी मिळू शकतात की काय टाईपची अग्रीमेंट्स असतात, त्याच्यामध्ये विविध कमर्शियल काय भाग असतो, नो हाऊ फीज, रॉयल्टी, हे सगळे लेट डाऊन रूल्स आहेत. पण त्याचा तुम्हाला अभ्यास जरूर करायला लागतो. पण या सगळ्याचा बॅकबोन महत्वाचा आहे, ते म्हणजे विन विन सिच्युएशन दोघांनाही पाहिजे आणि ती कॉम्पॅटिबिलिटी राहिली पाहिजे. बरोबर. त्याचप्रमाणे मला असं सांगावंसं वाटतं की आम्ही जी कोलॅबरेशन्स केली तर ती मिलिंदनी मगाशी सांगितल्याप्रमाणे ब्लाइंडली फॉलो करून नाही चालत. कारण अमेरिकेत किंवा जर्मनीमध्ये ज्या प्रकारचं उत्पादन होतं तर आपल्याकडे तसं होत नाही. आपल्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस आणि रॉ मटेरियल्स याच्यामध्ये फरक आहे. तर तुम्हाला त्यामुळे नो व्हाय आणि ती आपल्या इंडियन कंडिशन्सला टेलर मेड अशी करायला लागतात. बरोबर. याच्या पुढे जाऊन मी म्हणेन की आम्ही परदेशात काय रिक्वायरमेंट्स आहेत आणि त्यांच्या प्रोसेसेस काय आहेत हे स्टडी करून त्यांच्यासाठी R&D केला. म्हणजे आम्ही एका स्विस कंपनी बरोबर काम करत होतो, त्यांच्यासाठी काही प्रिसिजन डिबरिंग मशीन्स, आम्ही त्यांची काय रिक्वायरमेंट आहे, स्वित्झर्लंडमध्ये काय टाईपचं मॅन्युफॅक्चरिंग होतं हे अभ्यास करून ती आम्ही टेक्नॉलॉजी डेव्हलप करून आम्ही त्यांना सप्लाय केली. आणि ते कोलॅबरेशन मग दोन्ही मार्गाने राहतं. आणि कुठल्याही याच्यामध्ये मला वाटते 51-49 हे मिलिंदचं प्रिन्सिपल
ते लागू पडतं. म्हणजे 51-49 म्हणजे यू गिव्ह 51 अँड मोर, यू विल डेफिनेटली गेट 49. हे जे प्रिन्सिपल आहे ते कायम तुम्हाला कारखान्यात किंवा कस्टमरशी डील करताना, एम्प्लॉईजशी डील करताना किंवा कोलॅबरेशन करताना हे उपयोगास पडतं. बरोबर. तुम्ही कायम जास्त द्यायचा प्रयत्न करा. Even in personal life it works. If you are willing to give 51, A, you will always get 49, and B, you may also get 51 yourself. खरंय खरंय. आता मला सांगा, तुमची पुढची पिढी ही तुमच्या सुदैवाने पुन्हा उद्योजक होण्याच्याच मार्गावर आहे. त्या समीरबद्दल आणि नताशाबद्दल सांगा, समीरची पत्नी. समीर आमचा मुलगा जो इथून त्यांनी औरंगाबादहूनच अभ्यास करून IIT चांगले मार्क मिळवले. IIT ला प्रवेश घेऊन IIT मधून तो गोल्ड मेडलिस्ट म्हणून पास झाला आणि त्याच्यानंतर फेलोशिप कॅलिफोर्नियामध्ये त्याला रोबॉटिक्स मध्ये मिळाली आणि तिथे त्यांनी MS केलं. मग 2 वर्ष स्वित्झर्लंडला जॉब केला आणि हे करून तो आमच्या कारखान्यात 4 वर्षापूर्वी जॉईन झालेला आहे. तर हे मला खरंच अभिमानाचं वाटतं आणि मला वाटतं मला आतापर्यंत महिला उद्योजक म्हणून बरीच अवॉर्ड्स मिळाली, तर हे सगळ्यात मोठं माझं अवॉर्ड आहे असं मला वाटतं. कारण अशा सगळ्या परिस्थितीत औरंगाबाद सारख्या ठिकाणी या मुलांनी येऊन आमचा कारखाना जॉईन करणं, कारण मी जसं मगाशी म्हटलं तसं आम्ही मुलासारखं कारखान्याला वाढवलंय, तर तो पुढे जावा ही निश्चितच आमची इच्छा होती आणि तो पुढे नेण्यासाठी पुढच्या पिढीने ह्याच्यात यावं. पण आम्हाला जबरदस्ती करायची नव्हती, आम्ही त्याच्यावर अजिबात असं काही जबरदस्ती नाही केली, पण मनातनं इच्छा तर होती. कारण जर तो आला तर आमची कंपनी अजून खूप मोठी होईल याची मला खात्री आहे आणि त्याची कॅपेबिलिटी जर पाहिली तर निश्चितपणे तो कंपनीला टेक्नॉलॉजी वाईज ऍडव्हान्स करेल. बरोबर. आणि व्हॅल्यू ॲडिशन त्याच्या येण्याने, जसं पेटंट बद्दल पण पुन्हा त्यांनी उचल खाल्ली. हो बरोबर. मध्ये पेटंट्स घ्यायला आम्ही मागे पडलो, तर त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये 2 वर्ष काम केल्यामुळे त्याला एक विजन मिळालं. हे मला वाटते महत्वाचं आहे. आजच्या उद्योजकांनी जी पुढची पिढी आपल्या उद्योगात येण्याआधी त्यांनी एक विजन घेऊन यावं, या दृष्टीने आम्ही त्याला स्वित्झर्लंडला जॉब करण्यासाठी एनकरेज केलं की तू कर तिथे, कारण ते कल्चर, ती विजन, ग्लोबल विजन ज्याला म्हणता येईल आणि ग्लोबल कल्चर, वर्किंग कल्चर हे आत्मसात चांगल्या प्रकारे होऊ शकतं जर तुम्ही तिकडे जॉब केला तर. ते घेऊन तो आलाय आणि निश्चितच त्यांनी ऑलरेडी रोबोटिक्स आणि ऑटोमेशन ह्या क्षेत्रामध्ये आणि नवीन आम्ही बॅलन्सिंग मशीन्स अशा क्षेत्रामध्ये त्यांनी काम सुरू केले. आणि प्रत्यक्ष जिचा कारखान्यात सहभाग नाही पण तरी ती नताशा जी तुमच्या उद्योजकांनाच पुढे नेणारे काम करते, त्याबद्दल सांगा. नताशा आणि समीर बद्दल आम्ही काही वर्ष ऐकून होतो की त्यांची मैत्री आहे आणि एक दिवशी समीर हिमालयात 6 महिने भटकला. त्याचं स्वित्झर्लंड मधली नोकरी झाल्यावर आणि त्याच्यातल्याच एका सफरीमध्ये नताशा त्याला जॉईन झाली होती. आणि थोरुंगला पास नेपाळमध्ये समीरने तिला प्रपोज केला आणि मग त्यांनी लग्न करायचं ठरवलं. तिच्याशी गेल्या काही वर्षांचा जो आमचा सहवास आहे, 3 वर्षाचा, त्याच्यात असं एक लक्षात येतं की तिला सोशल वर्कची आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांची फार अत्यंत अशी तळमळ आहे आणि त्या तळमळीतनच तिने सध्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ह्या विषयावरती काम सुरू केलंय आणि त्याच्यावरती ती अतिशय मेहनत करून सेग्रिगेशन करणे, सेग्रिगेटेड वेस्ट वेळच्या वेळ जागेवरून उचलणे, ह्याचे पायलट प्रकल्प तिने ऑलरेडी 2 प्रकल्प औरंगाबादेत पार पडलेले आहेत आणि औरंगाबादच्याच कॉर्पोरेशनच्या मदतीने ती हा विषय पुढे नेऊ इच्छिते. तर आमच्या उद्योगाला केवळ मनी मेकिंग मशीन असं स्वरूप न राहता एक सोशली कॉन्शियस स्वरूप आता येईल नताशाच्या प्रयत्नांमुळे, असं आम्हाला फ्युचरमध्ये दिसतं. बरोबर. वटवृक्षाखाली दुसरा वटवृक्ष तयार होत नाही, होऊ शकत नाही, अशी एक म्हण आहे किंवा मी चुकत नसेल तर वाक्प्रचार आहे, किंवा मी चुकत नसेल तर असा आपला समज आहे. पण या उद्योजक घरामध्ये मात्र एक नवीन उद्योजक वटवृक्ष वाट पाहतोय मोठं होण्यासाठी आणि तो म्हणजे यांचा सुपुत्र समीर.
समीरला नक्की या आपल्या उद्योगाबद्दल काय वाटतं आणि परदेशात शिकूनही पुन्हा भारताकडे यावंसं का वाटलं आणि मुख्य म्हणजे औरंगाबादमध्ये यावंसं का वाटलं, ऐकूया समीरला. माझं शिक्षण IIT बॉम्बे आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया ॲट बर्कलीमध्ये झालं. हे शिक्षण झाल्यानंतर मी स्वित्झर्लंडमध्ये काम करायला गेलो. ऑटोमेशन अँड रोबोटिक्समध्ये मी 1-2 वर्षाचा स्वित्झर्लंडमध्ये एक्सपिरियन्स घेतला. फ्रँकली स्पीकिंग मास्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळाल्यानंतर आय वॉज स्टील नॉट क्लिअर की मला त्या फील्डमध्येच काम करायचं आहे. स्वित्झर्लंडमध्येच काम करताना मला हे लक्षात आलं की मला मशिनरी बिल्डिंगमध्ये काम करायचं आहे. मशीन टूल बिल्डिंगसाठी औरंगाबादमध्येच ग्राइंड मास्टरमध्ये खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी होती. मी म्हणून तो जॉब झाल्यानंतर आय केम बॅक अँड जॉईन ग्राइंड मास्टर. इट हॅज बीन नाव इट्स क्लोज टू 3.5 to 4 years की आय हॅव बीन वर्किंग इन ग्राइंड मास्टर. मी ह्या काळामध्येच टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन्स आणि R&D मध्ये भरपूर काम केलं आहे. इन द लास्ट इयर वी हॅव फाईल्ड फॉर 4 पेटंट्स. आय थिंक दॅट इज अन अचीवमेंट. इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी बेस्ड कंपनी असल्यामुळे रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा आमच्या कंपनीमध्ये खूपच इट क्रिटिकल आहे भाग. मी हे नीट करण्यासाठी आय हॅव एस्टॅब्लिश्ड अ डेडिकेटेड R&D टीम. होपफुली ही टीम ओव्हर द नेक्स्ट फ्यू इयर्स विल गिव्ह अस द प्रोडक्ट्स विच विल टेक अस इन द नेक्स्ट 15 years. USA आणि स्वित्झर्लंडमध्ये ऑपॉर्च्युनिटीज खूप होत्या. औरंगाबादमध्ये परत यायचं द रिझन इज नॉट औरंगाबाद सिटी, द रिझन इज द ग्राइंड मास्टर कंपनी. ग्राइंड मास्टर कंपनीमध्ये मशिनरी बिल्डिंगच्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करण्याची एक ऑपॉर्च्युनिटी होती. ही ऑपॉर्च्युनिटी मला स्वित्झर्लंड ऑर इन द US मिळणं शक्य नव्हतं. जर ग्राइंड मास्टर जर नसती तर इट इज लाईकली की आय वुड नॉट हॅव कम बॅक. यशस्वी उद्योजकाचा सुपुत्र जेव्हा यशस्वी उद्योजक होणार असतो तेव्हा त्याचे विचार आपण ऐकलेत आणि ते फक्त भावनिक नसतात तर तांत्रिक बाजूचाही विचार करून भारताला पुढे नेणारे असतात. मी काय म्हणू, समीरला शुभेच्छा देऊया आणि पुन्हा एकदा वळूया आपल्या गप्पांकडे. आणि या पूर्ण आपल्या मुलाखतीमध्ये म्हणजे मुलाखतीचा हेतू असा आहे की ज्या मुलांसाठी शिक्षणासाठी आपण काम करतो, निधी उभारतो, त्या मुलांना शिकल्यानंतर पुढे काय, मग नोकरीच तर नाही, तुम्ही एक स्वयंरोजगारसुद्धा हे करू शकता, दुसऱ्यांना रोजगार देऊ शकता, इतके तुम्ही मोठे होऊ शकता. अशा माझ्या छोट्या मित्रमंडळींना जे उद्याचे उद्योजक आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल, काय करू नका आणि काय करा? एक गोष्ट मी जी सांगेन ती आहे की कुठल्याही विषयाच्या खोलात जा. विषयाच्या खोलात गेल्याशिवाय त्याच्यातले जे बारीक मुद्दे असतात की ज्याच्यामुळे सक्सेस किंवा फेल्युअर ठरतं. सक्सेस किंवा फेल्युअर बहुतेक केसेसमध्ये एका मोठ्या मुद्द्यामुळे ठरत नाही तर 100 बारीक मुद्द्यांमुळे ठरतं. तर विद्यार्थी दशेत प्रत्येक आपण जे शिकतो त्याच्या खोलीत जायला विद्यार्थ्यांनी शिकायला पाहिजे. ते उद्योजकतेचं मला वाटतं की पहिलं गमक आहे. आणि मला असं वाटतं की खूप मनापासून आत्मीयतेने पूर्ण ज्याला झोकून देणे म्हणतात, तर झोकून देऊन तुम्ही जर कुठली गोष्ट केलीत, मग तो उद्योग असो किंवा नोकरी असो किंवा साधं मी म्हणेन खिचडी बनवणं असो, मनापासून आणि झोकून देऊन जर तुम्ही ते केलं तर ते निश्चितपणे यशस्वी होतं. आणि म्हणूनच आपली पुढची पिढी जर त्यांनी झोकून देऊन काम केलं, एका कन्व्हिक्शननी काम केलं तर ते निश्चितपणे उद्योग उभारू शकतात. आणि आजकाल SMEs हेच बॅकबोन आहे इंडस्ट्रीचं. स्मॉल अँड मिडियम स्केल इंडस्ट्रीज या जितक्या जास्त उभ्या राहतील तितका आपला देश जास्त पुढे जाईल. बरोबर. तुम्ही माझ्याशी गप्पा मारताय पण तुमच्याशी गप्पा मारायला मी मगाचपासून सांगते की माझा एक मित्र येणार आहे, एक सेलिब्रिटी येणार आहे. आपण त्याची वाट पाहूया, पण आत्ता इथे तूर्त थांबूया, घेऊया छोटीशी विश्रांती. पाहत राहा महाराष्ट्राची शान.